नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये। तर आज आपण निघालेलो आहोत फिरायला गुहागरला, गुहागर बीचला जाणार आहोत। बाबूचं वॅकेशन संपत आलेलं, त्यामुळे म्हणजे आता सोमवारपासून शाळा सुरू होईल, कुठे गेलोच नव्हतो फिरायला, तर सहपरिवार आज आपण निघालेलो आहोत। आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत आणि आपण भांडूवरून निघत आहोत। हे बघा बॅकग्राऊंड नॉईज पण आहे बरोबर। वाईफ गेले बाबूसाठी बिस्किट आणायला, त्याच्यामुळे ओरडतो तो तिला खूप अटॅच आहे। आणि मी, माझी वाईफ राधिका, त्याच्यानंतर बाबूचं नाव काय आहे? अर्णवी सुवंदन गायकवाड। वाव अर्णवी आणि आमचा लाडका ऑस्कर, हे आपण असे 4 जण निघत आहोत। प्लॅन असा आहे की आता मी जाणार आहे एक्सप्रेस हायवेनी, त्याच्यानंतर खोपोली मार्गे बाहेर निघेल। जर लेट झालं तर पोलादपूरला माझ्या घरी थांबेल, हॉल्ट घेईल आणि उद्या कंटिन्यू करेल गुहागरला। पण आपण गुहागर बीच एक्सप्लोर करणार आहोत आणि अजून काय काय धमाल करणार आहोत, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्टे ट्यून्ड। तर चला, आता आपण निघालेलो आहोत, आपल्या प्रवासाची सुरुवात झाली आहे। CNG भरत जायचं आहे, पहिला हॉल्ट भांडुपलाच होणार आहे। तर गणपती बाप्पा मोरया। तर आता आपण आलेलो आहोत भांडूपच्या CNG पंपावर। ट्रिप 0 केलेलं आहे मी, ही चेकलाईट काय जातच नाही आहे, स्कॅनिंग करून घालवायला लागेल, तसा काही इश्यू नाही आहे गाडीमध्ये। आणि आता इथे CNG फुल करूया, मग बघूया कुठे कुठे CNG मिळतोय। ॲक्च्युली आज आहे शनिवार, आज गर्दी असेल भरपूर जागी CNG वगैरे भरायला, पण आम्ही लेट निघालो त्यामुळे ऑलरेडी लोक पोचली असतील जिकडे इकडे पोचायचे, तर CNG भेटायचे चान्सेस आहेत। तर बघू, लेट्स सी कसं कसं कुठे कुठे CNG भरत जाता येते इथे। 12:17 झालीत आणि आपण पोचलेलो आहोत कळंबोलीला। आपल्याला आता जो रूट दाखवतोय तो दाखवतोय वाया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, जिथून खोपोली एक्झिट घेऊन मी जाऊ शकतो। 240 रुपये टोल लागतो, पण ठीक आहे, वर्थ आहे, कारण जे दुसरे रूट आहेत ते जवळपास 1 तास स्लोवर दाखवत आहेत। त्यामुळे आपण आता एक्सप्रेस हायवेनेच जात आहोत। तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत खोपोलीला। पुणे एक्सप्रेस हायवेने एक्झिट घेतला, इथे HPचा CNG पंप आहे, तिकडे परत CNG फुल केला। वेळ झालेला आहे 1:05 आणि गुहागर आपल्याला इथून तिकडे पोहोचायला 6 वाजता दाखवते, तर जाऊन काय अर्थ नाही, अंधार होईल, बीच एन्जॉय करू शकणार नाही माझी मुलगी। आमचा काही स्टे वगैरे नव्हता तिकडे, आपल्याला फक्त बीचवर जायचं होतं, तर एवढी धावपळ करून काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे प्लॅन आता स्विच केला आहे मी, प्लॅन B होता माझ्याकडे, तर फक्त माझ्या डॉगला आणि बाबूला एन्जॉय करायचं आहे बीच। तर आपण चाललेलो आहोत केळशी बीचला। मी हरिहरेश्वर विचार करत होतो, पण आज खूप गर्दी असेल तिकडे, मी केळशी बीचला आजपर्यंत कधी गेलो नाही, तर आपण केळशी बीचला जाऊया। खोपोली पाली रोडनी प्रवास करायला आत्ताही तेवढंच सुंदर वाटतं, कारण अजूनही इथे आजूबाजूला निसर्ग अनुभवता येतो आपल्याला, पूर्ण हिरवळ, त्याच्यातच मध्ये नद्या वगैरे लागतात छानपैकी, आणि पावसाळ्यामध्ये तर अजून जबरदस्त दृश्य असतं इकडे। तर आता आपण पाली कडून वाकणच्या मार्गेला चाललोय। हा वाकणचा रस्ता आहे, पाली टू वाकण, आणि चांगला झालाय रस्ता। 2 वाजून 10 झालीत, आपण पोहोचलो तो वाकणला आणि मस्त गरमागरम भज्जी पाव वगैरे घेतलं इथून। तुम्हाला माहितीच असेल इकडे कांदा भज्जी पाव, वडापाव हे सगळं फेमस आहे आणि लोक इकडे हॉल्ट घेतातच। आणि आता इथून आपल्याला सुरू होणार आहे मुंबई गोवा हायवे। अवस्था बघा मुंबई गोवा हायवेची काय आहे, ते सगळे सर्व्हिस रोड असेच आहेत। करा रे, पूर्ण करा लवकर, याला वैताग आला। पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेने प्रवास करताना आपल्याला कोकण रेल्वे दिसलेली आहे, ती पण पॅरेलल चालत आहे आपल्या, मस्त। आता आपण इंदापूरच्या पुढच्या CNG पंपावर थांबलेलो आहोत। टोटल
139.2 किलोमीटर एवढा प्रवास झालेला आहे आणि हा तिसरा CNGचा हॉल्ट आहे. इथे CNG मुद्दामून भरतोय मी. तसे तर आहेत 2 पॉईंट अजून, पण आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला बीचकडे. त्याच्यानंतर परत तिथून मला पोलतपूरला यायचं आहे, त्यामुळे मग CNG भरून घेतो आता. CNG परत फुल झालाय, जास्त नाही बसला, 197 रुपयाचा काहीतरी बसला. आता इथून बघा 2 तास 24 मिनटं दाखवत आहे अजून, तर लवकर पोचायचं आहे. 5 वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न करेल मी. तर आता आपण माणगाववरून राईट घेतला श्रीवर्धन रोडला आणि परत लेफ्ट घेतला म्हसळा रोडला आणि म्हसळा रोडने आपण चाललोय. तर आता वेळ दाखवते 5:17 तरी आपण प्रयत्न करू लवकर पोचायचा. नॉनस्टॉप जाणार आहे मी आता. तर बघूया किती वाजेपर्यंत पोचते. 5 वाजेपर्यंत टार्गेट ठेवला आहे मी. आणि या रोडला गोरेगावला सुंदर असा व्ह्यू आहे सावित्री नदीचा. केवढं पात्र आहे बघा. गोरेगावच्या नंतर रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची अवस्था खूप एकदम घाणेरडी आहे. एकदम म्हणजे मुंबई गोवा हायवेपेक्षाही जास्त घाणेरडी आहे. आणि पुढपर्यंत हा रस्ता असाच आहे, कारण आम्ही परवा पण ह्याच रस्त्याने आलेलो, तेव्हा मी स्कूटरवर आलेलो. हालत खराब झालेली तेव्हा आमची. अशी काही अवस्था आहे हायवेची सध्या बघा. अरे बापरे, आता बाईकवाल्यांची तर अवस्था होत असेल. त्या अवस्था पाव किलो माती कपड्यांवरती आणि त्याच्यातली 50 ग्रॅम तोंडामध्ये, अशी अवस्था आहे ते. आता आपण मंडणगड मार्केट क्रॉस करून मंडणगड बानकोट रस्त्याला लागलेलो आहोत आणि मग तिथून पुढे आपण कंटिन्यू करू कशेळीकडे. रस्त्याचं काम पूर्ण झालंच नाही आहे, पूर्ण काम सुरू आहे. पुढे मिळेल आपल्याला आता सिमेंट रोड. तर आता आपल्याला केळशी राहिलेलं आहे फक्त 12 किलोमीटर, पण जायचा रस्ता हा खूप बेकार आहे. म्हणजे नॅरो रोड आहे, आयसोलेटेड तर आहेच, पण रोड एकदम खडीवाला रस्ता आहे. आता इथे कुठे डांबर रोड चालू झाला आहे. तसं पण GPS मला वाटतं शॉर्टकटने घेऊन आलाय. तुम्ही सरळ आले तर कदाचित तुम्हाला डांबर रस्ता मिळू शकतो. आपण ऑलमोस्ट जवळ पोहोचलोय. 8 मिनिटं दाखवते, 2.5 किलोमीटर आणि सुंदर नजारा सुरू झाला. ही खाडी आहे आय थिंक. हो, खाडीचं नाव माहित नाही, पण रस्त्याने अवघड गेला हा प्रवास थोडा. रस्ता चांगला असताना तर अजून मजा आली असती. आणि फक्त 3 मिनिटात आपण पोहोचतोय समुद्र किनाऱ्यावर आणि सुंदर असा सनसेटचा आपण आनंद घेणार आहोत. इथे आल्यानंतर बंगलोज वगैरे सुंदर आहेत, लोकांचे गाव सुंदर आहे. छान छान मंदिरं पाहायला मिळत आहेत इकडे, हे बघा. आणि तसंच तुम्हाला इथून अजून एक अट्रॅक्शन आहे, ते म्हणजे बानकोट किल्ला. तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही इकडे येऊन बानकोट किल्ल्यालाही विजिट करू शकता. बघा कसा रस्ता आहे तो. आणि तुम्हाला समुद्र इथे सध्या मॅपमध्ये दाखवतो मी.
स्टेच्या पण सोयी आहे तिकडे. बघा डावीकडे स्टेच्या होर्डिंग्स वगैरे दिसत आहेत. होप सो समोरून गाडी आली की आपण अडकायचो. एवढा छोटा रस्ता आहे. होप सो येऊ नये. आणि आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. आणि सुंदर असा समुद्राचा नजारा आपण आता पाहणार आहोत. क्या बात आहे. हा सेम मला गोव्याचा फील देतोय. गोव्याला कलंगूट बीचच्या अगोदर एक बीच आहे, अंजुना बीच आहे ते, तसा वाटतोय हा. समोरच समुद्र आहे. गाडी तिथपर्यंत जाईल का बघूया. तर आपण पोहोचलेलो आहोत. ह्याची गंमत आता, ह्याची मजा झाली आता. आणि 5:30 वाजलेत. तर आपण आलेलो आहोत फायनली बीचवर. सुंदर असा सूर्यास्त पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि हे सगळं मला माहीत नव्हतं. इथे डॉल्फिन सफारी पण आहे, तुम्हाला इकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत. तर हे सगळं पण तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. आणि सुंदर असा सूर्यास्त होते समोर. जे रिफ्लेक्शन पाण्यावर पडतंय सूर्याचं ते तर जबरदस्त दिसतं. एकदम समोरच आहे. आणि खूप मोठा बीच आहे. तुम्ही बीचवर गाड्या पण घेऊन येऊ शकता, पण जास्त पुढे जाऊ नका गाड्या घेऊन. कारण गाड्या धसण्याच्या, रुतायच्या, म्हणजे गाड्यांचे टायर रुतायचे चान्सेस खूप असतात. हे बघा इकडे सगळे असे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. आणि एवढा क्राऊड नसतो, सिलेक्टेड लोकच येतात. ऑस्कर पहिल्यांदा बीचवर आलाय. पहिल्यांदा. त्याला माहीत नाही समोर पाणी आहे की काय आहे. जात पाण्यामध्ये नाही जाणार तो. तो नाही जाणार. मला वाटलेलंच तो पाण्यात नाही जाणार म्हणून. कम. सूर्यास्त झालेला आहे आणि आता आपण निघत आहोत इथून केळशी बीचवरून. आता जाऊया पोलादपूरला. पण आम्ही एक ट्राय करणार आहोत, जर इकडे पेट फ्रेंडली कुठे हॉटेल मिळालं तर आपण स्टेचा प्लॅन करतो आहे. पण लेट्स सी. किंवा मग डायरेक्ट पोलादपूरला निघू. कारण गुहागर किंवा सावने बीचला जायचा विचार चालला आहे. सूर्यदेवता मावळलेले आहेत आणि वरती चंद्रदेवता दर्शन देत आहेत. ऑस्करनी, अर्णवीनी आणि राधिकानी फुल धमाल घेतलेली आहे. माझं हे काम होतं ते मी करत होतो उभा राहून. तर चला आता निघूया. बघूया काय अपडेट असतील ते या व्हिडिओमध्ये देत राहील मी तुम्हाला. तर आता आपण निघालेलो आहोत पोलादपूरकडे. पोलादपूर इथून आता 66 किलोमीटर दाखवत आहे. निघालो तेव्हा 2 तास दाखवत होतं. आता 2 तासाच्या अगोदर पोहोचू आपण. CNG एकच पॉईंट राहिला आहे फक्त. तर चालेल, मला असं वाटतं CNG चालेल तिथपर्यंत. नाही तर पेट्रोल पण आहे गाडीत. तर पोलादपूरला जाऊन आजचा हा डे आपण संपूया. नंतर उद्या आपण कुठे जातोय ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल, जो येणारा व्हिडिओ त्याच्यामध्ये. 9 वाजायला आलेत आणि आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. ही ट्रिप ॲक्च्युली आमची जंगल सफारी सारखी जास्त झाली. कारण वेगवेगळी जनावरं दिसली. म्हणजे बायकोची इच्छा होती की तिला फॉक्स दिसावा, म्हणजे कोल्हा दिसावा. तर हा बघा, हा आम्हाला कोल्हा दिसलाय. गाडी थांबवली आम्ही आणि थोडं मागे घेऊन त्याच्यावर लाईट मारली. त्या फोकसमध्ये तो क्लिअर दिसत होता. तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. वेळ झालेला आहे 9 आणि आज आपण कव्हर केलेले आहे टोटल 299, म्हणजे जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. CNG आलेला आहे रेडवर. तर आता इथे पोलादपूरला जो CNG पंप आहे तिथे चाललोय मी. तर आजच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला मुंबई ते केळशी बीच पर्यंतचा प्रवास दाखवला. केळशी बीच दाखवला, तिथली माहिती द्यायचा प्रयत्न केला. आणि हा प्रवास आमचा अजून मजेदार ठरला.
कारण आपल्याला भरपूर अशी जनावरं दिसली. एक प्रकारची वाईल्ड सफारीच झाली आमची. तर आजचा प्रवास आपला इथे संपत आहे. आता मी इथून जाईल माझ्या घरी, पोलादपूरला स्टे करेल मी, आणि उद्या मग आपण निघू कुठे अजून दुसऱ्या जागी फिरायला. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा प्रवास आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.